हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा टॉपिक आहे की ऑनलाईन सर्टिफिकेटसाठी अप्लाय कसं करायचंय. जे स्टुडंट 2026 या सालमध्ये पास आउट होणार आहेत, ग्रॅज्युएशन डिग्री किंवा BA BCom इंजिनिअरिंग, सगळे स्टुडंटसाठी आपल्याला डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावंच लागणार आहे. आणि जे स्टुडंट आपले बॅकलॉगचे, ज्यांचे बॅकलॉग राहिलेले 2025 सालचे स्टुडंट आहेत, त्यांना सुद्धा आपल्या डिग्री अप्लाय आता त्यांची क्लिअर झाली असेल तर त्यांना अप्लाय करायसाठी त्यांची पण प्रोसेस पुढे आपण बघणार आहोत. अप्लाय कसं करायचंय तर डायरेक्ट आपण डेट सांगते तुम्हाला की 15 ऑगस्टच्या आधी तुम्ही अप्लाय करून घ्यायचे डिग्री सर्टिफिकेटसाठी. कारण त्यानंतर आपली जी फी आहे, जी अप्लाय करण्यासाठी लागणारी फी आहे, ती डबल होणार आहे. त्याच्यामुळे लक्ष करून 15 ऑगस्टच्या आधीच अप्लाय करायचं आहे. डिग्री सर्टिफिकेट डायरेक्ट मी तुम्हाला इथं युनिपुणे या वेबसाईट वरती अप्लाय कसं करायचं ते सांगते. फर्स्ट तुम्ही गुगलला जायचंय आणि तिथे सर्च करायचंय uniPune.ac.in आणि एंटर करायचंय. तर आपल्याला ही वेबसाईट ओपन होणार आहे. तर सर्टिफिकेट सेक्शन इथे दिसतंय ना, सर्टिफिकेट सेक्शन, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर अप्लाय फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन ही वरतीच येणार आहे, कारण आता ते आपलं अप्लाय प्रोसेस जी आहे ती चालू आहे. त्याच्यामुळे ही वरची जी लिंक आहे ती लिंक क्लिक करायची. लॉग इन केल्यानंतर ना तरी तुम्हाला इथे आधी जायचंय आणि लॉग इन करायचंय. मी ऑलरेडी इथं लॉग इन केलं होतं, त्याच्यामुळे मला लॉग इन पेज आहे ते दिसत नाहीये. तर तुम्ही आफ्टर दॅट सर्टिफिकेट सेक्शन आणि अप्लाय फॉर याच्यावरती क्लिक करायच्या आधी तुम्हाला स्टुडंट लॉग इन दिसणार आहे. तिथे जाऊन तुम्ही स्टुडंट लॉग इन करायचंय. कसं करायचं तर अप्लाय फॉर सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करायचंय आणि अप्लाय डिग्री सर्टिफिकेट याच्यावरती अप्लाय फॉर सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही या पेजवर येणार आणि अप्लाय फॉर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करायचंय. जर तुमचे बॅक असतील किंवा तुम्ही 2025 चे स्टुडंट असाल तर याच्यावरती क्लिक करायचंय. आणि ज्यांची 3 वर्षामध्ये कंप्लीट डिग्री झाली असेल त्यांनी याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे मागाशी दाखवलं होतं की इंग्लिश इन्स्ट्रक्शन्स हे पूर्ण रीड करायचे आणि आय अग्री या बटनवरती क्लिक करायचंय आणि अप्लाय या बटनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज आपल्याला शो होईल. तर स्टुडंट टाईप कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर स्टुडंट टाईप ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन्स येतील. तर युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणजे समजा आपलं एक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी SPP युनिव्हर्सिटी आहे. ते स्टुडंट झाले युनिव्हर्सिटी स्टुडंट. आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट म्हणजे जे प्रॉपर स्टुडंट आहे ते त्या युनिव्हर्सिटी म्हणजे SPP युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री घेत आहे ते झाली युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट. आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये डिग्री घेतोय बट आपली जी युनिव्हर्सिटी ते आहे ती SPP आहे. हा दोन्हीतला डिफरन्स. आणि ऑटोनॉमस स्टुडंट म्हणजे ज्यांचं कॉलेज ऑटोनॉमस आहे, जसं की MIT, परत PCCO, EP, सगळे हे जे स्टुडंट आहेत म्हणजे जस्ट त्या कॉलेजचे स्टुडंट असतील त्यांचं कॉलेज ऑटोनॉमस असणार आहे. आणि अंडर 120 कोर्स स्टुडंट म्हणजे जे ज्यांचे म्हणजे असे डिग्री असतात, ILP काय असं समथिंग डिग्री असते त्यांच्यासाठी आहेत. आणि हे PhD स्टुडंटसाठी. तर आपण युनिव्हर्सिटी स्टुडंट याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केलं की आपला इथे PRN नंबर असणार आहे, तो प्रोव्हाइड होणार आहे. आणि त्यानंतर ना प्लीज सिलेक्ट पासिंग इयर, आपल्याला पासिंग इयर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना 2 वर्ष दाखवली जातील, 2025 आणि 2026. जे सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट थ्रू अप्लाय केलेले त्यांना 2025 सिलेक्ट करायचं आहे. आणि आपल्याला आपण कशावरती केलेले, रेग्युलर वरती अप्लाय केले ना, तर 2026 याच्यावरती क्लिक करायचंय अँड चेक PRN व्हॅलिडेशन याच्यावरती क्लिक करायचंय. तिथे क्लिक केल्यानंतर हा पूर्ण आपल्याला पेज येणार आहे. आणि या पेजवर ही ऑटोमॅटिकली आपल्याला सीट नंबर, स्टुडंट नेम, PRN नंबर हे सगळं दिलं असणार आहे. जर तुमचं इथे जेंडर चुकलं असेल तर तिथे जेंडर दुसरं सिलेक्ट करू शकताय. त्याच्यानंतर जे आपलं पूर्ण नाव आहे ते मराठीमध्ये टाईप करायचं. तर मराठीमध्ये कसं टाईप करायचं, डायरेक्ट ChatGPT ला जायचं
आपल्याला बेस्ट ऑप्शन भेटलाय आता. ChatGPT वरती जाऊन आपलं इंग्लिशमध्ये नाव लिहायचं आणि म्हणायचं कन्वर्ट कर याला मराठीतून, आणि तिथनं कॉपी करायचं आणि इथे येऊन पेस्ट करायचं. त्याच्यानंतर मदर नेम इथे इंग्लिशमध्ये असणार आहे आणि इथे मराठीमध्ये मदर नेम टाकायचंय. कंट्री सिलेक्ट करायची, स्टेट सिलेक्ट करायचे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. जर इथे कंट्री इंडिया असणार आहे, स्टेट आपलं महाराष्ट्र आणि डिस्ट्रिक्ट कोणतं सिलेक्ट करायचं, आपण जिथे प्रॉपर राहतोय ना ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. आपण जे कॉलेजला होतो ते नाही करायचं, कारण आपल्याला जो डिग्री सर्टिफिकेट येणार आहे ते आपला पिन कोड या ऍड्रेस वरती येणार आहे. त्याच्यामुळे आपण जिथे राहतोय तिथलं डिस्ट्रिक्ट, तालुका, पिन कोड आणि ऍड्रेस इथे फिलअप करायचा आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. त्यानंतर आपल्याला इथे ऑटोमॅटिकली कॉलेज कोड जनरेट करून देणार, म्हणजे दिलेला असेल. तिथे आपण जर तुमचं कॉलेज कोड किंवा कॉलेज नाव जे आहे ते चुकलं असेल तर तुम्ही या क्लिक इथे ब्ल्यू कलर मध्ये ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथून कॉलेजचं नाव टाकून तुम्ही इथे सिलेक्ट या बटन वरती क्लिक करायचंय आणि इथे सिलेक्ट केलं की तुम्हाला इथे नाव दिसेल. आणि आता आपलं नाव झालं, कॉलेज कोड झालं, पण कोड झाला आणि कॉलेज ऑटोनॉमस आहे का नाही याच्यावरती नो म्हणून सिलेक्ट करायचंय. त्यानंतर फॅकल्टी नेम, आता फॅकल्टी नेम इथे आर्ट, कॉमर्स, जे BSc स्टुडंट आहेत त्यांनी सायन्स टाकायचंय, BA BCom आहे ते कॉमर्सचे स्टुडंट असणार, BA चे आर्टचे असणार. ते कोणती पण आपली जी आहे ती फॅकल्टी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर कोर्स नाव सिलेक्ट करायचंय आणि इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली पासिंग इयर हे जनरेट केलेलं आहे. तर इथे अंडर क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम इथं काहीच करायचं नाहीये. मी फास्ट मध्ये इथं याला क्लिक केलं होतं, त्याच्यामुळे क्लिक केल्यावर सबमिट झालं ते आणि परत मला ते एडिटच करता येत नव्हतं. त्यानंतर मी खूप रिसर्च केला आणि मग देन एडिट केलं. तर हे आहे ते करायचं नाही. तर हे कोणाच आहे समजा बरं, मला 8.6 आलाय, पण मला वाटतं की 9 माझा येऊ शकतो, मला डबल एक्झाम द्यायची आहे, ते स्टुडंट इथे याच्यावरती टिक करणार, बाकी स्टुडंट नाही. तर आपल्याला इथे टिक नाही करायचंय आणि डायरेक्ट सबमिट करायचंय. आणि जर तुमच्याकडून चुकून हे टिक झालं असेल तर एडिटचं मी नंतर सांगते. फर्स्टली इथे सबमिट करूया, आपण इथे करायचं नाहीये. मी असंच युट्यूबचा व्हिडिओ बघून करत होते, बट ते तसं चुकलं माझ्याकडून. ओके, सबमिट करा. त्यानंतर BCom कोर्स सिलेक्ट झाला आपला. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल. तिथून चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचे आणि आपली फाईल जी आहे मार्क लिस्ट, लास्ट सेमिस्टरची जी मार्क लिस्ट आहे त्याची एक PDF बनवायची आणि ती PDF 1 MBचीच असली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा लहान असली पाहिजे, तर इथे अपलोड होते. आणि चूज फाईल करून आपल्या डेस्कटॉप मधून आपल्याला अपलोड करायची फाईल. अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायचे. सर्टिफिकेट याच्यावरती ओके म्हणून क्लिक करायचंय, देन क्लोज. आणि आपण इथं जाऊन आपण जी मार्कशीट अपलोड केलेली आहे तीच बरोबर आहे का नाही ते चेक करायचंय आणि प्रोसीड टू पे या बटन वरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अमाऊंट दाखवत आहे आणि इथून बँक सिलेक्ट करायची, ऍक्सिस बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र याच्यावरती क्लिक केलं समजा तर प्रोसीड फॉर पेमेंट साठी प्रोसीड इथे या ऑप्शन वरती क्लिक करायचे. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सजेस्ट केलं जाईल. समजा UPI वरती क्लिक करा आणि शो QR कोडून इथे स्कॅन करा आणि पेमेंट करा. पेमेंट केली की आपले सक्सेसफुली ऍप्लिकेशन किंवा सर्टिफिकेट साठी अप्लाय जे केलेले ते सक्सेसफुली कंप्लीट झालं असणार आहे. आपण आपल्या मनाने कोणत्या पण ऑप्शनला क्लिक करून आपण पेमेंट करू शकता. इथे मी UPI थ्रू केले आणि शो QR कोड वरून इथून पेमेंट करायचे आहे. पेमेंट रिसीव्ह सक्सेसफुली, हा पेमेंट आफ्टर पेमेंट आपल्याला मेल किंवा मेसेज दिसणार आहे. आणि इथे जे स्टुडंट डॅशबोर्ड आहे आपले तिथे जाऊन सगळं चेक करायचं आपल्याला आफ्टर पेमेंट. ओके, स्टुडंट डॅशबोर्ड वरती गेल्यावरतीच आपल्याला पेमेंट रिसीव्ह सक्सेसफुली हे दिसणार आहे. आणि फीडबॅक फ्रॉम इथे आपला काही फीडबॅक असेल तर ते इथं गुड बॅड सजेस्ट करून सबमिट करायचं आपलं ऍप्लिकेशन. इथे आपल्याला फीडबॅक सबमिट केल्यानंतर फीडबॅक सबमिट सक्सेसफुली त्या मेसेज येईल आणि आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली कंप्लीट अप्लाय झालेला आहे. आणि जर तुम्ही इथे सप्लिमेंटरी असाल
तर तिथे ऍप्लिकेशन टाईप तो दिसेल आणि रेग्युलर असाल तर रेग्युलर दिसेल आणि पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दिसेल आणि ऍक्शन व्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म. तर इथून जाऊन तुम्ही व्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म इथून बघू शकता. अशा प्रकारचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे, तो डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर समजा तुम्हाला हे सर्टिफिकेट आफ्टर विदिन सप्टेंबर मध्ये भेटलं नाही तर तुम्ही आपापल्या डिपार्टमेंटला जाऊन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन या टॅब वरती आपल्याला सगळे डिग्रीचे भेटतील. जे सायन्स फॅकल्टी असेल त्यांच्यासाठी हा मेल आहे. तिथे जाऊन तुम्ही मेल करू शकता की मला अजून माझं सर्टिफिकेट रिसीव्ह झालेलं नाही. ही सगळी प्रोसेस होती आपली. तर मेन येथे एक सांगायचं राहिलं की जे स्टुडंट ज्यांनी माझ्यासारखं तिथे टिक केलं होतं, समजा तुमच्याकडून चुकून इथं समजा अंडर क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम याच्यावरती टिक झालं आणि सबमिट झालं, तर तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट यायचे तुमच्या डॅशबोर्ड वरती. हा डॅशबोर्ड आहे, स्टुडंट डॅशबोर्ड, याच्यावरती क्लिक करायचं. तुमचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही अप्लाइड असं दिसन. पेमेंट नसन केलेली, आपण फक्त सबमिट केलंय ना, तिथं पेमेंट आफ्टर आहे, त्याच्यानंतर आहे. तर तिथे फक्त डिलीट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि डिलीट करायचं आणि परत फर्स्ट पासून सगळं फॉर्म फिलअप करायचं. जर तुम्हाला काही क्वेश्चन किंवा काही तुम्हाला डाऊट असतील याच्यामध्ये, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला फॉर्म फिल करताना, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.